नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती केले, पण या वर्षी गणपती आमचे कमी होते। 19 गणपती केले, तर गणपती करूक थोडा लेट झाला, कारण काही परिस्थितीमुळे किंवा काही गोष्टींमुळे थोडासा लेट झाला। तर म्हटलं मातीचे गणपती कशा प्रकारे असते ते दाखवूया। नंतर पेंटिंग केल्यानंतर जरा वेगळे पण दिसतं त्याच्यात। जसं मातीकाम आटपतीला तसं आम्ही पेंटिंगसाठी सुरुवात केली। पेंटिंग करत असताना सर्वप्रथम काही बारीक सारीक गोष्टी असतात ते बाबांनी ते फिनिशिंगला सुरुवात केल्याने फिनिशिंग झालं। तसं कॉम्प्रेसर सर्व्हिसिंग केलं, थोडं ग्रीस ऑइल वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर पाईप वगैरे बघून झाल्यानंतर घरात कागद घालून घेतलं, कारण खाली कलर उडलं तर माती पण तशी कलरफुल जाता, त्याच्यामुळे कागद घालून घेतलं। नंतर बाबांनी कलर करून घेतलं नाही, जसं कलर करून बाबा मानगाव गेले बाजारानं, तसे आता इथे गणपती रंगवून ठेवूया। यावर्षी अष्टमी दिवशीच गणपती रंगवूक सुरुवात झाली, गणपतीचा वायटिंग सुरू झाला। आता पुढे तुमका स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आम्ही कलर वगैरे मारतो हे तुमका दाखवते। आजोबांच्या काळात किंवा बाबा लहान असताना सगळे कलर ब्रशाने काढले जात, आणि तेव्हा घाई एवढी असायची की कामगार असूनसुद्धा तेवढे गणपती फावत नव्हते, कारण तेव्हा गणपती 100-150 नक्कीच असायचे। घरातल्या गणपतींका वायटिंग करून झाला तसं अंगणात दिलं, कारण अंगणात पण 10-12 गणपती होते। यावर्षीचं कलर चांगलं होतं, तरी पण मास्क लावायचा लागला, कारण कलर झालं थोडंसं पातळ, त्यामुळे घरात संपूर्ण हवेतून स्प्रेड होईल कलर, त्याच्यामुळे नाकातोंडात जाऊन सर्दी होण्याची नक्की चान्स होते, कारण या कलरची ॲलर्जी खूप होता। हे कॉम्प्रेसर असं आजोबांच्या काळातलं हे गणपती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पेंटिंग आणि बॉडी कलर झाला होतो। व्हाईटिंग आणि बॉडी कलर करून झाल्यानंतर शेडिंग सुरुवात करून नंतर डोळे उघडू किंवा इतर कामकाज असतात त्या कामकाज सुरुवात करतो। जसं व्हाईटिंग झालं तसे आम्ही लाईनीत सगळे गणपती लावून घेतले, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सगळे लाईनीत असतात ते। चुकलेल्या गणपतीवर किंवा प्लॅस्टरच्या गणपतीवर पेंटिंग करताना खूप मजा येतात, तुम्ही बघू शकता किती स्मूथ अगदी कलर बसतात। पेन गणन किंवा छोट्या गणन जरी मारलं तरी प्लेन किती येतात बघा कलर, अतिशय छान वाटतं। सुकलेले गणपती असते तर अतिउत्तम। ह्यो पेन गन असा बॉडी कलर किंवा अब्रक मारण्यासाठी, ह्यो छोटंसं असा आम्ही आमच्याकडची त्याची बॉटल फुटलेली, त्याच्यामुळे आम्ही औषधाची बॉटल वापरली त्याला। चतुर्थीपर्यंत असा रंगट असता, कारण सगळेच कलर आमका हवे असतात, त्याच्यामुळे सगळे कलर आणून ठेवून समोर ठेवलेले असतात। बॉडी कलर जरा वेगवेगळ्या प्रकारे केला, गुलाबी ऑरेंज बॉडी कलर जसं झालं तशी बाबांनी शेडिंगला सुरुवात केली, आणि शेडिंग करून झाल्यानंतर बाकीचे प्लेन कलर जेवढे आहेत तेवढे आम्ही करूक सुरुवात केलं। बाबा, आई आणि मी तिघंच जण, आणि 2 बहिणी गेलेले कामासाठी, गणपती बघू गेले ते त्या कामासाठी, मतलब त्यांना आवड असतात त्याच्यामुळे ते गणपती रंगवून घेतले नाही। हे आमचा आयुष्य अतिशय सुंदर प्रकारे कलर काढतात, तुम्ही बघू शकता। यावर्षी 10वी आहे त्याची, तरी पण हिला मदत करू। तसं हरतालिका या आदल्या दिवशी लागतं, ते पण आम्ही तयार करतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।